आपण आतापर्यंत पाहिले की अधिक मास काय येतो, त्याचे महत्त्व काय. आता पाहूया ह्या काळातील दान व पुण्यकर्म. अधिक मासात देवप्रतिष्ठापना, गृहारंभ, वास्तुशांती, विवाह, उपनयन, तीर्थयात्रा, विशेष मंगलमय कार्य ही वर्ज मानली गेलेली आहेत. या महिन्याच्या स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण भगवान विष्णू पुरुषोत्तम ह्या मासास पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. म्हणूनच या महिन्यात विशेष करून श्रीकृष्णाची भक्ती पूजा अर्चा करतात. तीर्थस्नान, उपवास, व्रत, नियम आदीमुळे सुखशांती, संसार सुख मिळते. अधिक मासात करावयाची व्रते व त्यासंबंधी काही नियम. 1. ह्या महिन्यात पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. अंगाला सुगंधी उटी लावावी. नदीवर अथवा तीर्थाच्या ठिकाणी स्नानादी धार्मिक कृत्य करावीत. मन निर्मळ ठेवावे. या महिन्यात आवळीच्या झाडाखालील स्नानाला विशेष महत्त्व आहे. 2. या मासात शक्यतो एक वेळेसच अन्न ग्रहण करावे. जेवताना मौन पाळावे. 3. अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा आणि महिन्याच्या शेवटी तो ब्राह्मणाला दान द्यावा. 4. या महिन्यात आपल्याला आवडणाऱ्या वस्तूंचा त्याग करावा. उदाहरणार्थ एखादं फळ अथवा एखाद्या रंगाचं वस्त्र वगैरे काहीही. 5. ह्या महिन्यातील दानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यात अधिकस्य फलम अधिकम आहे. हिंदू धर्मात मुलगी जावयाला लक्ष्मी नारायणाचा जोडा मानतात. म्हणून जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या तामणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. अनारशाऐवजी बत्तासे, मैसूर पाक वगैरे जाळीदार पदार्थ द्यावयाचे असतात. यातील कोणतीही गोष्ट आपापल्या ऐपतीनुसार करायची आहे, जे शक्य होईल ते. या महिन्यात पुरणाचे दिंड करून इष्टमित्रांना, नातेवाईकांना भोजन देतात. या दिंडांना धोंडे सुद्धा म्हणतात. यावरून या महिन्यास धोंडे महिना सुद्धा म्हणतात. रोज गाईला पुरणपोळीचा घास द्यावा. पुरणपोळी नाही तर मग निदान चपातीचा एक घास द्यावा. महिनाभर सतत नामस्मरण करावे. यात कुलदैवताचे नामस्मरण अगदी सर्वश्रेष्ठ आहे. नारायण श्रीकृष्णाचे स्मरण करावे. पोथी वाचन, सत्संग, अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणाला दान द्यावी. पोथी वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम श्री नारायण प्रसन्न होतो आणि भक्तांचे कल्याण करतो. अधिक मासात केलेल्या पूजेचे, तीर्थयात्रेचे फळ अनेक पटींनी मिळते. स्त्रियांना अखंड सौभाग्याचा व पुत्रपौत्रांचा लाभ होतो. अधिक मासात उपोषणाला विशेष महत्त्व आहे. उपोषणाचे प्रकार: एकभुक्त म्हणजे दिवसातून एक वेळ जेवावे व एक वेळ उपवास करावा. अयाचित अकस्मात दुसऱ्याकडे जेवायला जाणे. उपोषण पूर्ण उपवास. अशक्त मनुष्याने वरीलपैकी एखादा प्रकार 3 दिवस तरी करावा. न जमल्यास निदान 1 दिवस तरी करावा. महिनाभर तांबूलदान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते. महिनाभर अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. महिन्यातून निदान 1 दिवस तरी गंगा स्नान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते. महिनाभर जेवताना मौन पाळल्यास पापांचे निरसन होते. अधिक मासात नित्यकर्म करावेत, त्यापासून दूर जाऊ नये. काम्यकर्म करू नयेत. जे केल्या वाचून गत्यंतर नाही अशी कर्म अवश्य करावीत. अधिक मासाची ही पोथी श्री संत गोपीनाथ यांनी शके 1772 साधारण नाम संवत्सरे अधिक माशी वद्य एकादशी मंगळवारी मुमुक्षु नगरीत लिहून पूर्ण केली. यात 30 अध्याय असून रोज एक याप्रमाणे वाचावं व शेवटी उद्यापन करून ब्राह्मणाला पोथी दान द्यावी. अधिक मासात गोदानाचे महत्त्व. ब्राह्मणास गोदान देणे याचे अतिशय महत्त्व या महिन्यात सांगितले आहे. सुंदर, धष्टपुष्ट, सवत्स व भरपूर दूध देणारी अशी गाय धशर म्हणजे दूध काढण्याचे भांड्यासह तिच्या गळ्यात घंटा बांधून योग्य ती शृंगारून गोपाळ कृष्ण पित्यर्थ संकल्प करून ब्राह्मणास दक्षिणेसह दान द्यावी. रोड, रोगी, वंद्या, लात मारणारी, कमी किमतीची, एक शिंगी, पाना चोरणारी अशी गाय देणाऱ्याला पुण्य न मिळता उलट पापच मिळते. रामकृष्ण हरी.